ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहोत त्या हॉटेल बघा किती सुंदर आहे, मस्त. 50ला मँगो फणस. पाणीचा फोर्स बघा मित्रांनो, लाटा असे जोरदार येतात. हे आला पाणी. इकडे 1 जून पासून सगळं बंद झालेलं आहे, कारण की इकडे कुठल्याही ऍक्टिव्हिटी आता अलाउड नाही. सो मित्रांनो बघा ना, हे आतमध्ये ना याच्यामध्ये पूर्ण रथ आहे. सकाळ सकाळ, शुभ सकाळ मित्रांनो. आणि आज आहे बुधवार. सो आज आमचा गोव्यामधला शेवटचा दिवस आहे. आम्ही काही सगळेजण तयारी केलेली आहे बाहेर जाण्यासाठी. आज आपण पण एक जाणार आहोत, कुठेतरी जाणार आहोत. मी काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओ मधून. सो तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा. आणि बोलतात ना, आज शेवटचा दिवस आहे तर पूर्ण आपल्याला फिरायचं आहे. आमच्या बॅग वगैरे आम्ही सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत. सो त्या आता आम्ही रिसेप्शनवर ठेवणार आणि मग निघणार थोड्या वेळात. चला मग व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहोत त्या हॉटेल बघा किती सुंदर आहे, मस्त एकदम. रिलॅक्स हॉलिडे होम, सुंदर आहे एकदम, सही आहे. आजूबाजूचा परिसर बघा मस्त एकदम. सो मित्रांनो, आणि आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. इकडे आमची गाडी आहे. सो आता आम्ही गाडी घेऊन चाललेलो आहोत फिरण्यासाठी. आणि हे हॉटेल आहे. सो मित्रांनो, आपली राईड सुरू झालेली आहे. आणि काल साऊथ गोव्यामध्ये एवढा मित्रांनो पाऊस पडलेला होता आणि आज बघा चक्क ऊन पडलेला आहे. आणि आम्ही आता 5 दिवस झाले मित्रांनो गाडीवरती फिरत आहोत, पण आम्ही दुसऱ्यांच्या गाडीवरती फिरत आहोत. सो आम्ही आमच्या रॉनिन पांडाला आणि आमची ब्राउनी ऍक्टिव्हाला आम्ही खूप मिस करत आहोत. उलट्या हाताने गाडी चालवते बघा, काय स्टाईल आहे ना गाडी चालवायची. वाव. सो मित्रांनो, आम्ही काही थोडंसं थांबलेलो आहोत कारण खूप लांबचा प्रवास आहे. आणि इकडे बघा पाठीमागे आंबे, फणस, मस्त सगळे मावशे घेऊन बसलेत. अननस बी आहे ना, मोठमोठे आंबे आहेत बघा 50ला. मँगो मीठा आहे ना, मीठा आहे ना, मीठा आहे ना, गोड गोड आहे ना. गोडवले गोडवले और ये 50 फणस. मस्त मित्रांनो आंबे आहेत एकदम गावठी आणि फणस पण आहे. पण आमच्याकडे ना आता पिशवी नाहीये. सो मिस्टर बोलतात की आपण नंतर घेऊया. सो आपण इकडूनच येणार ना तेव्हा घेऊया. सो मित्रांनो मस्त आंबे आहेत. आणि हे ना गावचे आंबे आहेत, रायवळी आंबे असतात ना ते आंबे आहेत. सो रायवळी आंबे खाण्याची ना मित्रांनो वेगळीच मजा असते नाही का. आणि तुम्हाला पण आवडत असतील ना गावचे रायवळी आंबे तर नक्की कमेंट करा. आणि एवढी हवा आहे ना बघा ना, टोपी पण राहत नाही. आणि आपली राईड पण मस्त एकदम फास्ट मध्ये चाललेली आहे. मित्रांनो साई काय बोलतोय पाहिलं का पप्पाला त्याच्या, की बोलतोय अजून आपण 5 दिवस राहिलो ना, आपण अजून राहिलो असतो. अजून शाळेला म्हणजे सुट्टी आहे ना, वेळ आहे बोलतोय अजून स्कूल चालू व्हायला. त्याला म्हणते तू मोठा झालास ना, मस्त नोकरी लागलास की आपण 10-12 दिवस राहिले आहे ना, आहे ना साई. इकडे कुठे रेल्वे असणार नाही. हो काय मित्रांनो भारी नजर आहे बघा, समोरच चर्च आहे. काय मस्त मित्रांनो बघा ना. काय रे
नुसता चिप्स चिप्स खातो? गोव्याला आलोय मी, आपल्या घरी नाही गाईस. मम्मी काय बोलते सांगू की की तू इथे चिप्स का खातोस? माझे चिप्स फेवरेट आहेत, लेस माझे फेवरेट चिप्स. मी काय खाणार, तुला काय मग मम्मी कशाला बोलते मला? हा ठीक आहे, चल खा. आम्ही गोव्याला आलोय गाईस, कधी खाणार. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत असलात तरी मजेत राहायला शिका. डोमिनिका स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करत आहे. आणि फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत अगोंडा बीचला. हा आहे अगोंडा बीच. लाटा बघा समुद्राच्या, मस्त एकदम शांत. आणि खूप मोठी आपली राईड झालेली आहे. आपल्याला 1.5 तास लागलेला आहे इकडे येण्यासाठी, आहे ना? आणि भारी एकदम मस्त वाटतं मित्रांनो. आणि हा बीच वरती कोणीच नाहीये, फक्त आम्ही दोघंच आहे आणि साई आहे. साई आहे आणि इकडे बाजूला बसले तर ते आहेत. हा मस्त वाटतंय. किती निवड पाणी आहे बघा ना, एकदम भारी. दाखवा. सो मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही, पाणी पूर्ण वरपर्यंत येतोय बघा. हे बघा, हे पण इकडे खड्डा आहे ना. हा खड्डा म्हणजे तिकडे ते हे बनलाय ना असा. पाणीचा फोर्स बघा मित्रांनो, लाटा अशा जोरदार येतात. हे आला पाणी. मित्रांनो हे बघा, पाणी बघा पूर्ण वरती येतोय. हा आणि इकडे बघा पूर्ण असे शॅक्स आहे, सगळं बंद आहे, टोटली बंद आहे. बिकॉज आता इकडे 1 जून पासून सगळं बंद झालेलं आहे. कारण की इकडे कुठल्याही ऍक्टिव्हिटी आता अलाउड नाहीये 1 जून पासून. तो इकडे सगळं बंद केलंय कारण की आता ऑफ सीझन झालाय आता चालू. सो आणि इकडे कोणीच नाहीये, मस्त एकदम आहे, पूर्ण ओपन आहे. नो क्राऊडच नाही अजिबात, फक्त आम्हीच तिघं. आणि बाकी इकडची जे लोक आहेत ते फक्त आपले काम करतात. आणि या साईडला मस्त डोंगर आहे, मस्त वाटतंय का भारी. मस्त दगड आहे. हे बघा तिकडे मस्त दगड आहे तिकडे त्या साईडला. आणि हा डोंगर आणि आपला समुद्र. खतरनाक आहे बीच मित्रांनो, बघा ना किती खोल आहे. सो मित्रांनो, तुम्ही एन्जॉय करा हा ड्रोन फुटेज. आणि बघा तुम्ही अगोंडा बीच किती मस्त आहे, एन्जॉय करा. सो मित्रांनो, तुम्ही ड्रोन शूट एन्जॉय केलाच असेल. आणि आम्ही लवकर आलेलो त्यासाठी इकडे कोण नव्हतं, पण आता बघा खूप सारे लोक आलेले आहेत. सगळे लोक कसे लेट येतात ना पोहण्यासाठी. आणि मस्त इकडे जर तुम्ही आलात तर बाजूला इकडे टेंट आहे, त्यामध्ये तुम्ही राहून मस्त बीचच्या बाजूला इकडे एन्जॉय करू शकता. सकाळी सकाळी आंघोळी वगैरे. आणि छान आहे बीच, एकदम म्हणजे शांतता आहे, जास्त काय हा चवचव चवचव नाही आहे, शांत बीच आहे. सो मस्त. सो आता आपण कुठे जायचं? आता आपण एका मंदिर मध्ये जाऊया, त्या टेम्पलला आपण व्हिजिट करूया आणि नंतर मग आपण निघालेलो आहोत. एका टेम्पलला जात आहोत जे 15 किलोमीटर आहे. सो अजून आपल्याला अर्धा तास लागणार आहे राईड करण्यासाठी. सो ते पण टेम्पल आपण पाहूया, व्हिजिट करूया आणि नंतर मग जेऊया. आणि बहुतेक आता पाऊस येणार आहे, कारण पावसाचे थेंब थेंब पडतायत आमच्या अंगावरती. सो पटापट आपल्याला जायचं आहे. आणि मित्रांनो पाहताय तुम्ही, आपण आता पोहोचणारच आहोत. आणि इकडे बघा पाऊस पडलेला आहे.
पूर्ण रस्ता ओला झालेला आहे, त्यावरून समजतं. मस्त ना, आपल्याला भिजवला नाहीये. पाऊस पडून गेला. बापरे, बघा रस्ता काय आहे, एकदम खाली खाली खाली, पूर्ण खाली चाललाय रस्ता डोंगरातून. काजूची बघा ना केवढी झाड आहेत, पूर्ण काजूच काजू. हो, आपण पोचलेलो आहोत. चालू आहे, बंद कसं असणार. आता आम्ही पोचलेलो आहोत आणि इकडे पायरी आहे खाली मंदिराकडे जाण्यासाठी. सो आपण पायरी उतरत जाऊया. आणि इकडे ना गाव आहे, हे गावचं मंदिर आहे. गाव आहे बघा पूर्ण. हो मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत आणि बघा खूप मोठं मंदिर आहे. सो मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहोत मल्लिकार्जुन टेम्पलला. आणि खूप मोठंच्या मोठं मित्रांनो मंदिर आहे हे. पण आमचं बॅड लक आहे, कारण आम्ही इकडे ते बाबा होते, त्यांना विचारलं की मंदिर उघडं आहे का. सो जूनची 1 तारीख आणि 7 तारीख त्या या तारखेपर्यंत मंदिर बंद असतं. सो आम्ही बाहेरूनच दर्शन केलेलं आहे. पण तुम्ही कधी आलात साऊथ गोव्यामध्ये तर ह्या मंदिराला मित्रांनो नक्की भेट द्या. खूप मोठंच्या मोठं मंदिर आहे. आपण 1-2 शूट पण केलेलं आहे, त्यामधून तुम्हाला सगळं मंदिर पाहता येईल. आणि भारी आहे, इकडे स्तंभ पण आहे बघा. आणि मित्रांनो, गोव्यामध्ये ना सगळी मंदिरं तुम्ही जाल ना तर मोठमोठीच तुम्हाला पाहायला मिळणार. खूप मस्त बघा ना, त्याची कलाकृती एवढी छान असते ना मंदिराची बांधलेली. दाखवते तुम्हाला. बघा ना, मंदिराची एकदम रूपरेषा बघाल ना तर मस्त कलरमध्ये असते. कलरच एवढे भारी मारतात. आणि इकडे बघा ना, छोटी छोटी मंदिरं पण आहेत. खूप सारे देवी देवतांचे मंदिर आहेत छोटी छोटी. इकडे मोठाच्या मोठा स्तंभ आहे मस्त. आणि जे मेन मंदिर आहे ते आहे मेन मंदिर. इकडे आता आम्ही बाहेरून दर्शन केलेलं आहे ना, खूप मोठं आहे. मित्रांनो, आज मी आली आहे मल्लिकार्जुन टेम्पलला. मित्रांनो, मल्लिकार्जुन मंदिर हे भारताच्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील कानाकोना तालुक्यात श्रीथळ गावामध्ये वसलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर शिवाचा अवतार मल्लिकार्जुन यांना समर्पित हे हिंदू एक मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर गोव्यातील सर्वात जुने प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते. पण मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्याची पुनर्रचना जेव्हा केली तेव्हा तुम्ही पाहता की आता हे मंदिर दिसायला पण सुंदर आहे. आणि इथला जो परिसर आहे आजूबाजूचा तो पण किती मन आपलं भारावून घेतो, एवढा म्हणजे सुंदर परिसर ठेवलेला आहे. तसेच मित्रांनो, हे मंदिर 16व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. आणि या मंदिरात रथसप्तमी आणि शिमगा महोत्सव हे सण देखील साजरे केले जातात. त्यासाठी इथे खूप मोठ्या संख्येने भाविक जमा होतात. सो तुम्ही पण या मंदिरामध्ये या आणि नक्की विजिट करा. सो मित्रांनो, आता हे मोठ्याच्या मोठं आहे, मंदिरासारखंच आहे. पण ह्याच्या आतमध्ये ना रथ आहे. तिकडे एक हत्तीचा रथ आहे आणि इकडे बघा ना घोड्याचं पण रथ आहे. खूप भारी आहे. थांबा तुम्हाला दाखवते ना. पाहिलं ना मित्रांनो, खूप सुंदर आहे. आणि इकडे जत्रा वगैरे असेल तेव्हा हे सगळं रथ वगैरे बाहेर काढण्यात येत असतील असं मला वाटतंय. सो फायनली मित्रांनो, मल्लिकार्जुन मंदिर जे मोठं मंदिर आहे त्याला भेट देऊन आता आपण इकडे आलो आहोत पार्वती मंदिर मध्ये. हे पार्वतीचं मंदिर आहे. आणि जे खाली मल्लिकार्जुन मंदिर आपण पाहिलेलं आहे ते शंकराचं मंदिर आहे. सो ते मंदिर खूप मित्रांनो ब्युटिफुल आहे. आणि तुम्ही दर्शन केलं असेल, आपण ड्रोन शूट पण केलेलं आहे. सो छान असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळाला असेल. आणि मस्त मंदिर पण तुम्ही पाहिलं असेल. तर मित्रांनो, खूप छान असं मंदिर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं की पाऊस येणार. सो बघा ना, जोरदार पाऊस आलेला आहे. आणि पायरी चढत आम्ही बरोबर इकडे मंदिरात पोहोचलो आणि पाऊस आला. तर मित्रांनो, आज आपण व्हिजिट केलं होतं अगोंडा बीचला आणि मल्लिकार्जुन मंदिर टेम्पल. सो मित्रांनो, मस्त आपलं आजची व्हिजिट झालेला आहे. आणि आता खूप भूक लागलेली आहे. तर मित्रांनो, कुठेतरी आम्ही जेवणासाठी थांबतो
आणि हा आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिली सोबत नक्की शेअर करा. चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा. बाय बाय. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके. बाय बाय.